तुम्ही जर पश्चिम रेल्वेवरचे प्रवासी असाल आणि त्यातूनही जर का तुम्ही विरारचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। कारण विरारच्या लोकलमध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला आता वेगळ्या उपद्रवाला सामोरं जावं लागणार आहे आणि हा उपद्रव आहे तो म्हणजे ढेकणांचा। कदाचित हे व्हिडिओ बघून किळसुद्धा तुम्हाला येऊ शकते, मात्र विरार स्थानकातील लोकलमध्ये ढेकणांचा उपद्रव होत असल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। काही सतर्क प्रवाशांनी लोकलमधील ढेकणांच्या उपद्रवाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला। विरार रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या काही लोकल गाड्यांमध्ये ढेकणांचा त्रास होत असल्याचं व्हिडिओतून समोर आलं। लोकलच्या डब्यात सीट आणि भिंतीजवळ ढेकणं फिरतायत। ढेकणाच्या उपद्रवाची दखल रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात यावी आणि तातडीनं डब्यांची स्वच्छता करावी अशी मागणी या प्रवाशांनी केलेली आहे। युद्धाच्या 12व्या दिवशीही आखात होरपळलं। इस्रायल आणि अमेरिकेचे इराणवर जोरदार हल्ले, इराणकडूनही बॉम्बचा कडवा मारा। युद्धबळींचा आकडा 1300च्या पार। इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे राज्यभरात गॅसची टंचाई, कॅटरिंग उपलब्ध नसल्यानं अनेक लग्न लांबणीवर, तर IRCTCचं मुंबई महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या कॅन्टीनवरही परिणाम। युद्धामुळे शेतकरी दुहेरी संकटात, निर्यात ठप्प झाल्यानं शेतीमाल कवडीमोल, तर PVC पाईपच्या किमती वाढल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका। रिलायन्सच्या मदतीनं अमेरिका टेक्सासमध्ये ऑइल रिफायनरी उभारणार, $300 अब्ज करार। रिलायन्सची रिफायनरी जगातील सर्वात शुद्ध असेल, ट्रम्प यांचा दावा। अमेरिका विरुद्ध इराण युद्धावरून देशात राजकारण शिगेला, काँग्रेसकडूनही युद्धात राजकारण सुरू, मोदींचा घणाघात, तर पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या प्रभावाखाली, अरविंद केजरीवालांचं टीकास्त्र। पुढच्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र UAE सिंगापूरला मागे टाकणार, अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यानच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचा विश्वास, विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने, आवाजी मतदानानं अविश्वास प्रस्ताव नामंजूर, अध्यक्ष कोणत्याही पक्षाचे नाही तर सभागृहाचे असतात, अमित शहांचा हल्लाबोल। गेल्या 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या रुग्णाची जीवनरक्षक प्रणाली काढण्यास कोर्टाची परवानगी, देशात पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामरणाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।